पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्याचा असतो। या काळात केलेल्या तर्पण, नैवेद्य आणि अन्य धार्मिक विधींमुळे आपल्या पितरांना शांती मिळते आणि कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद सदैव राहतो। जर श्राद्ध पक्षात जेवण करणारी व्यक्ती भेटत नसेल किंवा कोणाला बोलवायला वेळ नसेल तर आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय करू शकतो। या उपायांद्वारे आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करू शकतो आणि त्यांचे आशीर्वादही प्राप्त करू शकतो। पहिला म्हणजे गोमातेला पान द्यावे। सर्वप्रथम गोमातेच्या पायावर श्रद्धेने पाणी ओतून तिला पितरांसाठी बनवलेला नैवेद्य खायला द्यावा। गायीला अन्न देणं हे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पुण्यकारी मानलं जातं, कारण गायीला माता समजून तिच्या सेवेतून पितरांना तृप्ती मिळते असं तज्ञांकडून सांगितलं जातं। गायीला अन्न देणं हे आपल्या पितरांसाठी एक प्रकारचं तर्पण असतं, कारण गायीला जगातील सर्व देवतांचे स्थान दिलं आहे। दुसरं म्हणजे घरात तर्पण करावे। आता अनेकांना प्रश्न पडला असेल की तर्पण कसे करतात। तर्पण म्हणजे आपल्या पितरांना पाणी अर्पण करणं, त्यांना तृप्त करण्याची जी प्रक्रिया असते त्याला तर्पण असं म्हणतात। तर्पणाच्या माध्यमातून आपण आपल्या पितरांचं ऋण फेडू शकतो। हा विधी शांत, सात्विक आणि श्रद्धेने करावा। पितरांना तर्पण केल्याने त्यांच्या आत्म्यांना संतोष मिळतो, ज्यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती येते। जर पितृ तृप्त नसतील तर त्यांची नाराजी कुटुंबाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकते अशी धारणा आहे। तर्पण करण्याच्या विधीमुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबातील अडचणीही कमी होतात। तर्पण करण्यासाठी सर्वप्रथम एका आसनावर मांडी घालून बसावे। त्यानंतर आपल्या समोर जमिनीवर एक प्लेट, तामण किंवा ताटली ठेवावी। एका भांड्यात पाणी घ्यावं। त्या पाण्यात चमचाभर काळे तीळ, चमचाभर अख्खे तांदूळ, चिमूटभर पांढरे चंदन पावडर आणि चमचाभर जवाचे दाणे टाकावे। दर्भ किंवा कुशाच्या काडीला आपल्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने आणि अंगठ्याने धरावे। आपलं गोत्र उच्चारावे। जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणावं। मृत व्यक्तीचे म्हणजेच आपल्या पितरांचे नाव घ्यावे आणि 3 वेळा पाणी तामणात सोडावे। पाणी सोडताना आपल्या पितरांना आवाहन करावे की मी हे जल अर्पण करत आहे, कृपया ते स्वीकारा आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या। जर तुम्हाला 3 पिढ्यांपर्यंतची नावं माहिती असतील तर त्या सर्वांचे नाव घेऊन प्रत्येकाला 3 वेळा पाणी सोडावे। यालाच गंगाजली किंवा तर्पण करणे असं म्हणतात, म्हणजेच आपल्या पितरांना पाणी प्यायला द्यायचं असतं। जर तुम्हाला तर्पण करणं ही शक्य नसेल तर एक साधा उपाय म्हणजे नैवेद्याच्या वाटीत चमचाभर मध टाकावं। ती वाटी बाल्कनीत, खिडकीत किंवा टेरेसवर ठेवावी, जेणेकरून मध मुंग्या, पक्षी किंवा खारुताई खाऊन जाईल। यावेळी सर्व ज्ञात अज्ञात पितरांना आवाहन करावे, मी हा मध अर्पण करत आहे, कृपया ते ग्रहण करा आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या। हा साधा आणि परिणामकारक उपाय पुरुष किंवा स्त्री कोणीही करू शकतं। आपल्या पितरांना तर्पण आणि नैवेद्य अर्पण करणं ही एक धार्मिक प्रक्रिया आहे। आपल्या पितरांना देवांसारखी शक्ती प्राप्त झालेली असते, जी शाप आणि वरदान देऊ शकतात अशी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेमुळे हा विधी पार पडणे अत्यंत गरजेचे असते। यामुळे आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि शांती लाभत असते। श्राद्ध पक्ष हा आपल्या पूर्वजांना आदर आणि श्रद्धांजली अर्पण करण्याचा काळ आहे। या काळात केलेले उपाय आणि विधी आपल्या पितरांना तृप्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहू देतात। जर कुठलाही धार्मिक विधी करणं शक्य नसेल तरी साधेपणाने पितरांचे स्मरण करून नम्रतेने त्यांच्या आशीर्वादाची तुम्ही विनंती करू शकता। यासाठी तुम्ही नैवेद्य बनवून कावळ्याला ठेवला आणि मनोभावे काही चुकले असेल तर माफ करा अशी विनंती केली तर त्याची तृप्ती नक्कीच होते असा विश्वास आहे। पितृपक्षात घरात सात्विक वातावरण ठेवणं आणि पवित्रतेचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। घरात स्वच्छता, पवित्रता आणि शुद्ध आहाराचं पालन केल्यास आपल्या पितरांना शांती आणि तृप्ती मिळत असते। पितृपक्षात श्राद्धविधी करणं हे आपल्या पितरांना श्रद्धांजली वाहण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे। जर जेवण करणारी व्यक्ती उपलब्ध नसेल तर तर्पण, गोमातेला अन्न किंवा साधा नैवेद्य अर्पण करूनही आपल्या पितरांना तुम्ही तृप्त करू शकता। हे सर्व उपाय देखील आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रभावी आहेत। त्यामुळे या पितृपक्षात तुमच्या घरी जेवायला यायला कोणाला जमत नसेल तरी घाबरून जाऊ नका। तुम्ही आता सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून पितृंना प्रसन्न करू शकता। याबाबतची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा।